नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर. आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीतेच्या संस्कृत श्लोकांबरोबरच आपण इतरही संस्कृतमधले जे स्तोत्र आहेत, जे अष्टक आहेत, त्यांचा पण थोडाफार विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचे दुसऱ्या 2 अध्यायाहून 3ऱ्या अध्यायातला आपले 7 आणि 8पर्यंत श्लोक झालेत. 8पर्यंत झालेत. आज 9 आणि 10 हे 2 श्लोक आपण 3ऱ्या अध्यायातले घेणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं मला बोला वाटतं म्हणून मी बोलते आहे की आपण भगवद्गीता का शिकत आहोत हे आता जवळपास आपल्याला माहिती झालं आहे. तरी पण आपण त्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करूया की आपण भगवद्गीता का शिकतो आहोत. तर आपले इतरही ग्रंथ आहेत, परंतु श्रीमद भगवद्गीता हा पूर्ण सगळ्या वेद उपनिषद जे काही आहेत त्यांचं सगळ्यांचं सार भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून आपल्याला भगवद्गीता शिकायची आहे. आणि मग भगवद्गीता का शिकायची? तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले विचार, अर्जुनाला सांगितलेले तत्त्व हे आपल्यालाही माहिती पडावं आणि आपण तसं आचरण मनुष्य म्हणून करू शकतो. आपण भगवंताचे लाडके होऊ शकतो त्याच्यामुळं. आणि भगवंत आपल्याला भेटूही शकतो. भेटू शकतो म्हणजे तो काही बाजारचा भाजीपाला नाही आहे, पण तरीही आपण इतर ज्या साधना करतो त्या साधना आपण बंद नाही ठेवायच्या, पण तरीही आपण भगवद्गीतेचा विचार करायलाच पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये जे सगळं संपूर्ण ग्रंथांचं, वेद आणि उपनिषदांचं सार हे भगवद्गीतेमध्ये आहे. आणि अगदी एकदम सोप्या भाषेत भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. भाषा ती अवघड आहे, कारण ती देवाची भाषा आहे संस्कृत. पण तरी पण ती तितकीही अवघड नाही की आपल्याला शिकता येणार नाही आणि आपल्याला शिकल्याशिवाय वाचता येणार नाही. त्याच्यामुळं आपण भगवद्गीता शिकत आहोत. जेणेकरून आपणही त्याचा प्रयत्न करू की अर्जुनाला जसं भगवंतानी कर्म करायला प्रवृत्त केलं, जसं बुद्धी व्यवस्थित ठेवायला प्रवृत्त केलं आणि त्याचा जो धर्म आहे, त्याचं जे कर्म आहे ते भगवंताने त्याला समजावून सांगितलं. आणि आजच्या काळामध्ये आपल्यालाही ते आपल्याला समजत नाही आपलं कर्म कोणतं, धर्म कोणतं. आपण एक मनुष्य म्हणून जन्माला आलोत, पण आपण भरकटत चाललोत. त्याच्यासाठी आपल्याला भगवद्गीता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि भगवद्गीता आपल्याला त्याच्यासाठीच आपल्याला ती शिकायची आहे. आणखी जसं जसं आपण पुढं जाऊ तसं आपल्याला त्याच्यातले तत्त्वही माहीत होतील आणि का शिकावं त्याची कारणंही माहिती होतील. पण तरी आता आपण आज 3ऱ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकाला आपण सुरुवात करू. बोलणं पटत असल्यास कमेंट करा, नसेल पटलं तरी कमेंट करा. कमेंट जरूर करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला पुढं पण उत्साह येत राहतो. म्हणून कमेंट जरूर करा. तर आपण घेऊया श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला 9वा श्लोक. यज्ञार्थात कर्मणो यज्ञार्थात कर्मणो यज्ञार्थात कर्मणो यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. आपण बऱ्याच वेळेस बघितलं ते यस सारखं असतं, त्याचा उच्चार इथं अ म्हणून करायचा आहे आणि लुप्त थोडासा अ म्हणून करायचा आहे. ज्यावेळेस आपण तो श्लोक पूर्ण म्हणतो, आपण आता तोडून म्हणतो म्हणून आपण तिथं अचा उच्चार करतो. आणि ज्यावेळेस आपण ती पूर्ण ओळ म्हणू त्यावेळेस तो अचा उच्चार होणारच नाही, म्हणजे लुप्त होईल. तर त्याचा उच्चार आपल्याला आता इथं अ म्हणून करायचा आहे. अन्यत्र. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. यज्ञार्थात
कर्मणो अन्यत्र लोकोऽयं. लोकोऽयं वचा उच्चार होतोच थोडासा पण कमी होतोय. लोकोऽयं. लोकोऽयं कर्मबंधन. लोकोऽयं कर्मबंधनः. लोकोऽयं कर्मबंधनः. लोकोऽयं कर्मबंधनः. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. पूर्ण ओळ घेऊ आपण. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. तदर्थं कर्म कौन्तेय. तदर्थं कर्म कौन्तेय. तदर्थं कर्म कौन्तेय. तदर्थं कर्म कौन्तेय. मुक्तसंगः समाचर. मुक्तसंगः समाचरः. मुक्तसंगः समाचरः. तदर्थं कर्म कौन्तेय. मुक्तसंग समाचर. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. पूर्ण श्लोक घेऊया. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. खालचा श्लोक घेऊया. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापति. पुरोवाच प्रजापति. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापतिः. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापतिः. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यध्व. अनेन प्रसविष्यध्व. अनेन प्रसविष्यध्व. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. मेषवो अस्त्विष्ट कामधुक. मेषवो अस्त्विष्ट कामधुक. मेषवो अस्तिष्व कामधुक. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो अस्तिष्व कामधुक. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. पूर्ण श्लोक घेऊया. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापति. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. आपण मागचे दोन आणि हे दोन पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. यत्स्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रिये कर्मयोगमासक्तः स विशेष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेत कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगसमाचर. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. पुरोवाच प्रजापति. अनेन प्रसविष्यध्व. मेषवो स्त्विष्ट कामधुक. 10पर्यंत पूर्ण केलेत आपण आज. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे 10 श्लोक आपले आज पूर्ण झाले. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा.
कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण हे संस्कृतीचं काम हातात घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या साथीची आपल्याला एकमेकांच्या साथीची गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.